Dear students, today we start the numericals on kinetic theory of gases. So, first the numericals on gas laws, that is the volume of gas at T1 is equal to 27 plus 273, that is equal to 300 केल्विन. हे काय दिले बेटा? स्मॉल टी दिलेलं आहे. स्मॉल टी म्हणजे टेम्परेचर इन सेल्सिअसमध्ये. तर त्यामध्ये नेहमी काय करायचं, 273 ॲड केलं तर टेम्परेचर केल्विन काय, SI युनिट केल्विन आहे, सेल्सिअस नाही. आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर P1 is equal to 1 atmospheric pressure. 1 atmospheric pressure. आणि वॉल्यूम V1 is equal to 1 लिटर. लिटरमध्येच रिझल्ट दिलेला आहे, तसंच ठेवा. इफ द प्रेशर इज डबल, P2 is equal to 2 times P1 and temperature is made half, T2 is equal to 1 by 2 times T1. Then volume V2 is to be calculate. Volume V2 is to be calculate. चला बेटा, कोणता फॉर्म्युला आहे? तिन्ही व्हेरिएबल, प्रेशर, वॉल्यूम आणि टेम्परेचर, हे तिन्ही व्हेरिएबल असलेला आपल्याला एकच फॉर्म्युला आहे. कोणता सांगा बरं? P2 V2 अपॉन T2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन T1. P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2 फॉर्म्युला. तर V2 काढायचं बेटा तुम्हाला. V2 इज इक्वल टू P1 V1 अपॉन T1 इंटू T2. P1 V1 अपॉन T1 इंटू T2 डिवायडेड बाय P2. इकडचं आहे पाहता, P1 V1. आता T2 ची किंमत किती? 1 by 2 times T1 डिवाइड बाय T1 इंटू P2 ची किंमत 2 times P1. T1 cancel with this, P1 cancel with this, and that is equal to V1 डिवाइड बाय 4. हे 1 by 2 आणि हे 2, 1 by 4. V1 ची किंमत किती? 1 लिटर दिलेलं आहे बेटा. 1 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 0.25 liter, and therefore V2 is equal to 0.25 liter is the result. V2 is equal to 0.25 liter म्हणजे किती झाला? 0.25 liter, that is equal to 1/4 of liter. Volume is V2 is equal to 0.25 liter. परत एक वेळ सांगतो पहा. P1 V1 अपॉन T1 is equal to P2 V2 अपॉन T2. Therefore V2 is equal to P1 V1 अपॉन T1 इंटू काय आलं बेटा? हे P2, T2 इकडे आला, हे T2 आणि डिवायडेड बाय P2. आता ज्या ठिकाणी T2 आहे तिथं 1 by 2 T1 ठेवा. P2 असेल 2 times P1 ठेवा. वॉल्यूम 1 लिटर ठेवा. तर तुम्हाला काय? V2 इज इक्वल टू 0.25 लिटर इज द वॉल्यूम. V2 इज इक्वल टू 0.25 लिटर इज द करस्पॉन्डिंग वॉल्यूम. आलं लक्षात? चला, आता त्यानंतर बेटा पुढचा न्यूमरिकल आपण पाहूया. अशाच टाईपमध्ये या गॅस लॉजवरती जे न्यूमरिकल आहेत ते अत्यंत व्यवस्थित लर्न करायचं, प्रत्येक कन्सेप्च्युअल. द प्रेशर ऑफ ए गॅस ॲट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर T1 इज इक्वल टू 273 प्लस 100 इज इक्वल टू 373 केल्विन. केल्विनमध्ये टेम्परेचर कन्व्हर्ट केलं पाहिजे बेटा. आणि P1 इज इक्वल टू 2 ॲटमॉस्फियर प्रेशर
when the gas is heated at constant volume, at what temperature the pressure rises. म्हणजे what temperature म्हणजे T2 काढायचा आहे बेटा. the pressure rises to किती 3 atmosphere, 3 atmospheric pressure. चला काय कोणता फॉर्म्युला यूज करायचा. PT pressure directly proportional to temperature, pressure directly proportional to the temperature. पहा बेटा इथं काय येतं, इथं जे P डायरेक्टली प्रपोर्शनल टू T आपल्याला काढायचं आहे T2, T2 बाय T1 इज इक्वल टू P2 बाय P1. प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, प्रेशर टेम्परेचर लॉ आपण ज्याला म्हणू शकतो, अँड दॅट इज द प्रेशर डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. चला बेटा ठेवा किमती. P2 किती आहे 3 ॲटमॉस्फिअर प्रेशर आणि डिवायडेड बाय काय घ्या P1 ची किंमत 2 ॲटमॉस्फिअर अँड T2 इज इक्वल टू 3/2 इंटू 373 केल्विन. केल्विनमध्ये टेम्परेचर ठेवा सेल्सिअसमध्ये. रिझल्ट जरी इथं सेल्सिअसमध्ये दिला असेल तर पहिल्यांदा केल्विनमध्ये कन्वर्ट करायचा, नंतर सेल्सिअसमध्ये बेटा. चला काय येतं सांगा. 3 × 3 9, 7 × 21 ला 1 हातचे 2, 9 × 2 11 डिवाइड बाय 2, परत 2 × 5 10, 1 उरला, परत 5, परत 1 उरला, 92 18.5. हे केल्विनमध्ये टेम्परेचर आलं. किती 559.5 केल्विन. तुम्हाला विचारलेलं आहे सेल्सिअसमध्ये टेम्परेचर. काय करायचं, कॅपिटल T इज इक्वल टू 559 केल्विन, स्मॉल t इज इक्वल टू 559.5 मायनस 273. आलं का लक्षात. सेल्सिअसमध्ये काढायचं असेल तर कॅपिटल T मधून काय वजा करायचं आहे 273 सबट्रॅक्ट करा. किती आलं हे 5 ॲज इट इज. हां परत बेटा हे किती 6 राईट. हां नेक्स्ट परत 8 आणि परत 2 डिग्री सेल्सिअस. स्मॉल T2 is equal to 286.5 केल्विन सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस, केल्विन नाही, डिग्री सेल्सिअस इज द टेम्परेचर. किती आलं हे टेम्परेचर 286.5 डिग्री सेल्सिअस. आलं का बेटा लक्षात. सिंपल प्रॉब्लेम आहे ना, अजिबात म्हणजे प्रॉब्लेम फार नॉर्मल आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल आपण पाहूया. बेसिक फॉर्म्युले जे गॅस लॉज तुम्ही लर्न केलात ना, तुम्हाला सुरुवातीलाच मी घेतलं होतं गॅस लॉ, त्याच्यावर त्याचे न्यूमरिकल आहेत. अ लिटर म्हणजे 1 लिटर ऑफ एअर वॉल्यूम V1 इज इक्वल टू 1 लिटर. आलं लक्षात. आणि टेम्परेचर T1 इज इक्वल टू 273 प्लस 27 इज इक्वल टू 300 केल्विन. इज इक्वल टू 300 केल्विन is heated until both the volume and pressure are double. V2 is equal to 2 times V1 and P2 is equal to 2 times P1. What is the temperature? T2 is to be determined. अलग काय काय किमती दिलेल्या आहेत हे इथं क्लिअर झालं पाहिजे. प्रत्येक वाक्य वाचायचं आणि गिवन डाटा पॉईंट आउट करायचा आहे. अ लिटर ऑफ वॉल्यूम ॲट 27 डिग्री सेल्सिअस. आता सेल्सिअस डिग्री सेल्सिअसचे केल्विनमध्ये कन्व्हर्ट करा. 273 प्लस 27 इज इक्वल टू 300 केल्विन. V2 इज इक्वल टू 2 टाइम्स V1 अँड P2 इज इक्वल टू 2 टाइम्स P1.
then T2 is to be determined. हां, what is the temperature? आपण बेसिक लॉ जो असतो तर काय येतो, P2V2 अपॉन T2 is equal to P1V1 upon T1. P2V2 upon T2 is equal to P1V1 upon T1, and therefore T2 is equal to P2V2 upon P1V1. P1V1 लक्षात आलं, हे T2 इकडे नेलं बेटा, तर P2V2 डिवाइड बाय P1V1 इंटू T1. चला, काय म्हणलेलं आहे तुम्हाला, P2च्या ठिकाणी 2 टाइम्स P1, राईट. वॉल्यूमच्या ठिकाणी किती V2 2 टाइम्स V1 गिवन दिलेलं आहे, डिवायडेड बाय P1V1 इंटू, आता T1 किती आहे 300 केल्विन. हे P1 सी कॅन्सल, V1 सी कॅन्सल, अँड दॅट इज इक्वल टू 2 इंटू 2 4 इंटू 300, दॅट इज इक्वल टू 1200 केल्विन. इथं 1200 सेल्सिअस दिलेलं आहे बेटा, 1200 केल्विन म्हणजे सेल्सिअसमध्ये रिझल्ट दिलेला आहे, आणि रिझल्ट जर सेल्सिअसमध्ये दिला असेल आणि त्याला केल्विनमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर काय करतो आपण, स्मॉल T2 इज इक्वल टू 1200 मायनस 273. हां, किती झालं हे 7 8 7 आणि 1 8 आणि हे 2, ह्याचा 1 3, 927 डिग्री सेल्सिअस. 927 डिग्री सेल्सिअस आहे का आन्सर पहा. स्मॉल T2. बरेचसे विद्यार्थी काय चुका करतात, कॉमन बेटा 927 डिग्री सेल्सिअस केल्विनमध्ये रिझल्ट केल्याशिवाय सेल्सिअसमध्ये ठेवताच येत नाही, कारण SI युनिट केल्विन आहे, सेल्सिअस SI युनिट नाही. म्हणून त्यासाठी आपण इथं काय केलं पाहिजे, फॉर्म्युला त्या युनिटमध्ये कन्व्हर्ट केला पाहिजे, तरच आपल्याला पुढे न्यूमरिकल सॉल्व करता येऊ शकतं बेटा. चला नेक्स्ट न्यूमरिकल. चला पुढचा न्यूमरिकल काय असेल वाचून घ्या, तुमच्या पुढे ठेवलेला आहे न्यूमरिकल. द वॉल्यूम ऑफ ए गॅस ॲट किती, कॅपिटल T1 इज इक्वल टू 27 प्लस 273 इज इक्वल टू 300 केल्विन, and pressure P1 is equal to 760 millimeters of atmospheric pressure. आता हे प्रेशर किती, मिलीमीटर्स ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज, हे वॉल्यूम किती 500 क्युबिक सेंटीमीटर, म्हणजे CGSमध्ये दिलेलं क्युबिक सेंटीमीटर. व्हॉट विल द व्हॉल्यूम, म्हणजे V2 काढायचा आहे बेटा, ऑफ द गॅस ॲट, टेम्परेचर तेवढंच आहे, टेम्परेचर T2 इज इक्वल टू 27 प्लस 273 इज इक्वल टू 300 केल्विन. टेम्परेचरमध्ये बदल केला नाही, परंतु प्रेशर मात्र चेंज केलेला आहे, 380 मिलीमीटर्स ऑफ Hg, मिलीमीटर्स ऑफ Hg. चला ट्राय करा बरं. आता कोणता फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, व्हॉट इज कॉन्स्टंट, टेम्परेचर कीपिंग कॉन्स्टंट. T1 आणि T2 सेम आहे बेटा. आता वॉल्यूम आणि प्रेशर या दोन्हीमध्ये व्हेरिएबल आहे. बॉयल्स लॉचा हा प्रॉब्लेम आहे. व्हॉट इज द बॉयल्स लॉ, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वॉल्यूम provided that temperature remains constant. Pressure is inversely proportional to, म्हणजेच काय येतं सांगा, P1V1 is equal to P2V2. Boyle's law. P1V1 is equal to P2V2. आला फॉर्म्युला, लक्षात फॉर्म्युला आला की प्रॉब्लेम सोपा झाला बेटा. आपल्याला काढायचा इथं V2
इज इक्वल टू P1 V1 अपॉन P2. चला P1 किती आहे, मी रेशो असल्यामुळे तसाच ठेवा 760 मिलीमीटर्स. वॉल्यूम V1 500 कोणत्या युनिटमध्ये, क्युबिक सेंटीमीटर, डिव्हायडेड बाय किती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे 380. राईट. चला बेटा आता तर तुम्हाला काढायचा V2. हां, हे 0 इथं कॅन्सल. 38च्या दुप्पट केलं किती येतं 76 म्हणजे 2 आणि V2 इज इक्वल टू 500 इंटू 2 1000 cc क्युबिक सेंटीमीटर. म्हणजे युनिट जे असेल ते सेम. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे V2 आपण वर्कआउट केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे क्युबिक सेंटीमीटर. दॅट इज V2 इज इक्वल टू V2 1000 क्युबिक सेंटीमीटर. 1000 क्युबिक सेंटीमीटर इज द रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल. म्हणजे या न्यूमरिकलचा रिझल्ट जो आलेला आहे तो 1000 क्युबिक सेंटीमीटर ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे. चला आता नेक्स्ट न्यूमरिकल आपण पुढचा पाहूया. प्रत्येक न्यूमरिकलकडे लक्ष देत चला. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कोणताही न्यूमरिकल असू द्या, मग तो नीटला असेल, जेईला असेल, CETला असेल, कुठलाही प्रॉब्लेम नॉर्मल नसतो. कॉन्सन्ट्रेशन फॉर्म्युला रिकॉल झाला तर न्यूमरिकलची अजिबात अडचण येत नाही. म्हणून फॉर्म्युल्याकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवा. प्रॉब्लेम नंबर 5 बेटा. अ गॅस ॲट टेम्परेचर केल्विनमध्ये दिले बेटा. हे टेम्परेचर T1 जो तुम्हाला दिलेला आहे 250 केल्विन इज कंटेन इन ए क्लोज्ड व्हेसल इफ द गॅस इज हिटेड थ्रू. आता हिटेड थ्रू म्हणजे डेल्टा T इज इक्वल टू 1 डिग्री सेल्सिअस. आता हिटेड थ्रू म्हणजे तेवढ्यानं राईज झालं, थ्रू असेल तर केल्विन किंवा सेल्सिअस सारखंच येतं बेटा. द पर्सेंटेज इन्क्रीज इन इट्स प्रेशर डेल्टा P अपॉन P इज टू बी कॅल्क्युलेट. डेल्टा P अपॉन P इज टू बी कॅल्क्युलेट. आलं का लक्षामध्ये. आता हा न्यूमरिकल आहे, फार सिम्पल आहे. पर्सेंटेज दिलं म्हणून गोंधळून जायचं नाही. फॉर्म्युला योग्य वेळी रिकॉल करा. पाठीमागे काही अशा टाईपचे न्यूमरिकल घेतलेले होते, तर त्या टाईपचा न्यूमरिकल असा आहे. म्हणजे इथं काय व्हेरिएबल आहे, टेम्परेचर आणि प्रेशर व्हेरिएबल आहे. वॉल्यूम कॉन्स्टंट आहे. क्लोज्ड व्हेसल म्हणजे वॉल्यूम जो ठेवलेला आहे तो अजिबात चेंज केलेला नाही. तर आता P डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. P डायरेक्टली प्रपोर्शनल टू T म्हणजेच चेंज डेल्टा P अपॉन P इज इक्वल टू डेल्टा T अपॉन T. डेल्टा P अपॉन P इज इक्वल टू डेल्टा P अपॉन P इज इक्वल टू डेल्टा T अपॉन T. आलं का लक्षामध्ये. हां, आता आपल्याला काय डेल्टा P अपॉन P काढायचं आहे. डेल्टा T किती आहे 1 डिग्री सेल्सिअसनं राईज झालेला आहे बेटा. आणि T किती आहे 250. राईट. आता याला काय करायचं आपल्याला, मी सिम्पल कॅल्क्युलेशन करतो. 1000नं मल्टिप्लाय केलं आणि 1000नं मी डिव्हाइड केलं बेटा. राईट आहे. 1000नं मल्टिप्लाय केलं आणि 1000नं डिव्हाइड केलं. म्हणजे 250चे 4 पट किती आलं, 250चे 4 पट म्हणजेच 4. आता इथं आलं 4 इंटू 10⁻³ 4 इंटू 10⁻³ आता पर्सेंटेजमध्ये विचारलेलं आहे. इंटू 100 करा, इंटू 100. तर बेटा 4 इंटू 10⁻³ इंटू 10⁻² इज इक्वल टू 10 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच किती आलं 0.4. 10⁻⁻1 म्हणजे किती झालं. पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल
तर ते किती आलं 0.4. म्हणजेच डेल्टा पी अपॉन पी इज इक्वल टू 0.4%. म्हणजे असे पर्सेंटेजचे प्रॉब्लेम जे असतात त्याचं ॲनालिसिस करायचं, व्यवस्थित वाचायचं कोणता फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय गिवन डाटा दिलेला आहे आणि कशा पद्धतीनं तो न्यूमरिकल आपण पुढे सॉल्व करायचं हे क्विकली आपल्याला लक्षात आलं पाहिजे. चला आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल वाचून घ्या. सिम्पल न्यूमरिकलमध्ये अजिबात अडचण येत नाही. साधा आणि सोपा न्यूमरिकल तुमच्या पुढे दिलेला आहे. द डेन्सिटी ऑफ द गॅस इज म्हणजे काय झालं बेटा, रो इज इक्वल टू 6 × 10⁻⁻² kg per meter cube and RMS velocity रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी त्याला आपण CRMS म्हणतो. रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी इज इक्वल टू 500 मीटर पर सेकंड. देन द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस ऑन द वॉल्स P बरोबर किती, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल इज डिटरमाइन. लक्षात आलं. आपण फॉर्म्युला काय घेतलेला आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल P इज इक्वल टू 1/3 ऑफ रो C स्क्वेअर. P इज इक्वल टू 1/3 ऑफ रो C स्क्वेअर and this is equal to 1/3 of रो 6 × 10⁻² into CRMS 500 × 500. तर बेटा हे किती आलं, हे 2 आलं इथं अँड दॅट इज इक्वल टू 2 × 5 × 5 25 into 10⁻² आणि 10⁻+4 हे 100 10⁻², हे 100 10⁻², 10⁻², 10⁻², 10⁻4. मग बेटा इथं जाय आलं 50 × 10⁻², 50 × 10⁻² and that is equal to 5 × 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. प्रेशर P इज इक्वल टू, प्रेशर P इज इक्वल टू 5 × 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 5 × 10⁻³ न्यूटन पर मीटर स्क्वेअर is the pressure exerted by the gas molecules. म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल जे असेल तर हे आपण या ठिकाणी आपण काढलेलं आहे बेटा. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल, नेक्स्ट न्यूमरिकल पहा. प्रत्येक न्यूमरिकल ही इक्वली इम्पॉर्टंट असतो आणि फॉर्म्युला काळजीपूर्वक आठवला पाहिजे आणि न्यूमरिकल सॉल्व केला पाहिजे. The temperature of an ideal gas is increased from T1 is equal to 27 plus 273 किती आलं रे, 300 केल्विन. कन्वर्ट करून घ्यायचं, सेल्सिअस SI युनिट नाही, केल्विन SI युनिट आहे. आणि दुसरं टेम्परेचर T2 किती दिलं बेटा, 927 plus 273 दॅट इज इक्वल टू किती आलं, 1200 केल्विन. 1200 केल्विन. देन RMS स्पीड ऑफ इट्स मॉलिक्यूल्स बिकम्स. तर RMS स्पीड किती होईल, काय बेटा फॉर्म्युला सांगा बरं मला. मी तुम्हाला शिकवलेला आठवा, C डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ टेम्परेचर. C डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दिला होता, आठवत असेल, C डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट T. तर इथं आपल्याला काय, आता C2 बाय C1 इज इक्वल टू रूट ऑफ T2 बाय T1. C2 बाय C1 इज इक्वल टू रूट ऑफ T2 बाय T1. फॉर्म्युला आठवला,
रूट मीन स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द गॅस मॉलिक्यूल. आणि आता पुढे बेटा किमती ठेवा. रूट ऑफ T2ची किंमत किती आहे रे 1200 डिवायडेड बाय T1ची किंमत किती आहे 300. हे 2 झिरो इथं कॅन्सल झालं बेटा. 3 चौक दॅट इज इक्वल टू 4 रूट ऑफ 4. C2 बाय C1 इज इक्वल टू रूट ऑफ 4. मग C2 इज इक्वल टू 2 टाइम्स C1. आता 2 टाइम्स म्हणजे ट्वाईस म्हणजे C2 इज इक्वल टू ट्वाईस C1. C2 इज इक्वल टू ट्वाईस C1 म्हणजे C2ची किंमत जी आलेली आहे आपल्याला ती ट्वाईस. म्हणजे इथं ऑब्जेक्टिव्हमध्ये ट्वाईस तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेला आहे बेटा. तर अशा पद्धतीनं हा न्यूमरिकल इथं सॉल्व करायचा. आता त्यानंतर पुढचा न्यूमरिकल जो असेल चला पहा काय येतं. इफ द डेन्सिटी ऑफ एअर ॲट NTP इज म्हणजेच इथं काय आलं रो इज इक्वल टू 1.25 kg per meter cube. Then the RMS velocity of air molecules at NTP, CRMS at NTP ला काढायचं बेटा. CRMS at NTP इज इक्वल टू काढायचं. काय फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युल्याकडनं जायचं. P इज इक्वल टू 1/3 ऑफ रो C स्क्वेअर and therefore C square is equal to 3P divided by rho आणि C is equal to square root of 3P divided by rho. C is equal to root of 3P divided by rho हा फॉर्म्युला डायरेक्ट जरी घेतला तरी चालतं. आणि आठवत नसेल तर असं बाजूला करायचं. C is equal to root of 3. आता ही किती दिलं आहे डेन्सिटी 1.25 डिवायडेड बाय डेन्सिटी दिलेलं आहे. प्रेशर कोणतं NTPचं प्रेशर किती असतं बेटा आहे NTPचं प्रेशर 10⁵. NTPचं टेम्परेचर आता लक्षात ठेवा ॲट NTP नॉर्मल टेम्परेचर प्रेशर कंडिशन टेम्परेचर T इज इक्वल टू 273 केल्विन असतं. प्रेशर P इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याला आपण 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर घ्यायचं SI युनिटमध्ये. आणि व्हॉल्यूम 22.6 मीटर क्यूबमध्ये व्हॉल्यूम घ्यायचं. तर इथं मी 10⁵ घेतलं. आता डेन्सिटी 1.25. 1.25 म्हणजे किती रे 5/4. 3 इंटू 10⁵ डिवायडेड बाय 1.2ला 5/4 लिहा. 4 वर जाईल आणि किती 3 इंटू 4 डिवायडेड बाय 5 इंटू 10⁵. राईट. कॅल्क्युलेशन मात्र अत्यंत व्यवस्थित सिस्टमॅटिक पद्धतीनं कॅल्क्युलेशन झाले पाहिजेत. हां आता पुढे बेटा 4 12 12 डिवाइड बाय 5 इंटू 10⁵. हां 5ने कॅन्सल करा. 5 2 10 2 उरले पॉईंट घेतला आणि 0 20 5 चौक 20 दॅट इज इक्वल टू हिअर 2.4 इंटू 10 इंटू 10⁴. 10⁵ काय लिहिलं मी 10⁵. जस्ट यू राईट 10 इंटू 10 कारण मला इथं पर्पजली 24 इंटू 10⁴. आता 24चा स्क्वेअर रूट किती येतं सांगा बरं. नियर अबाउट 4.8 इंटू 10⁻². कसं घेतलं
आता 25 असतं तर स्क्वेअर रूट किती आलं असतं 25चं? 25चं स्क्वेअर रूट जे आलं असतं ते किती 5 आलं असतं, म्हणजे जस्ट थोडंसं कमी, किंचित, म्हणजे इथं आलं बेटा. आणि मग याला आपण असं लिहितो 0.48 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंद. किलोमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर 10⁻³ के लिहितो आपण 0.48 किलोमीटर पर सेकंद. CRMS जी वेलॉसिटी असेल, CRMS velocity of the gas molecule, CRMS velocity of the gas molecule is equal to, पहा बेटा, CRMS velocity of the gas molecule C is equal to 0.48 किलोमीटर पर सेकंद. किती? 0.48 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे ही RMS वेलॉसिटी जी असेल ती RMS वेलॉसिटी किती? 0.48 किलोमीटर पर सेकंदमध्ये आली बेटा. ही इफ द डेन्सिटी ऑफ एअर. या न्यूमरिकलमध्ये प्रॉब्लेम जरी लेंदी लांब लचक असेल तर त्याचं सोल्युशन फार सोप्या पद्धतीनं आपल्याला करता येतं बेटा. चला आता पुढे प्रॉब्लेम नंबर 9 वाचा. पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन ठेवून प्रॉब्लेम नंबर 9 वाचा. सिम्पल आहे. 4 मॉलिक्युल्स ऑफ गॅस हॅव स्पीड्स. पहिल्या गॅस मॉलिक्यूलची स्पीड 1 किलोमीटर पर सेकंद, दुसऱ्या गॅस मॉलिक्यूलची स्पीड 2 किलोमीटर पर सेकंद आणि तिसऱ्या गॅस मॉलिक्यूलची 3 किलोमीटर पर सेकंद आणि चौथ्या गॅस मॉलिक्यूलची स्पीड 4 किलोमीटर पर सेकंद. देन द रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल्स CRMS आपल्याला काढायचं आहे बेटा. CRMS इज टू बी डिटरमाइन. या ठिकाणी जे असेल ती रूट मीन स्क्वेअर स्पीड, जे गॅस मॉलिक्यूलची जी स्पीड आहे ती स्पीड कोणती? CRMS इज टू बी कॅल्क्युलेट. पाय बेटा आता CRMS कसं काढायचं? रूट मीन स्क्वेअर स्पीड म्हटलेलं आहे. CRMS इज इक्वल टू C1 स्क्वेअर. काय घेतलं आपल्याला? C1 C2 C3. देन रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द गॅस मॉलिक्यूल C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर प्लस C4 स्क्वेअर डिवायडेड बाय 4. हां चला स्क्वेअर करा आणि ॲड करा. 1चा स्क्वेअर 1 प्लस 2चा स्क्वेअर 4 प्लस 3चा स्क्वेअर 9 प्लस 4चा स्क्वेअर 16 डिवायडेड बाय 4. चला किती आलं रे हे स्क्वेअर रूटमध्ये? हां हे किती? 25 आणि 4 29 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू किती आलं? 4 7 28. 1 उरला 0. 4 2 8. किती आलं? स्क्वेअर रूटमध्ये याची व्हॅल्यू जी आली स्क्वेअर रूटमध्ये 7.25 आणि याचा स्क्वेअर रूट येतो बेटा 2.7386 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे आता इथल्या दिलेल्या ऑप्शनमध्ये आपण पाहायचं, तिथं तुम्हाला सहज लक्षात येऊन जाईल. या ऑप्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथंच निर्णय घेता येऊ शकतं. तर अशा टाईपचा न्यूमरिकल आपण इथं सॉल्व करायचा. आता त्यानंतर बेटा नेक्स्ट न्यूमरिकल पुढचा जो असेल, चला सिंपल न्यूमरिकल पुढचा आहे प्रॉब्लेम नंबर 10. येस, इफ द व्हेलॉसिटीज ऑफ 3 मॉलिक्युल्स आर C1 बरोबर किती रे? 2 मीटर पर सेकंद आणि C2 इज इक्वल टू 3 मीटर पर सेकंद आणि C3 इज इक्वल टू 4 मीटर पर सेकंद रिस्पेक्टिवली. देन द मीन व्हेलॉसिटी विल बी. मीन व्हेलॉसिटी काढायची बरं का, फार लक्ष देऊन. काही काही एवढे सिंपल प्रॉब्लेम असतात एक्झाममध्ये मुलांना लक्षातच येत नाही आणि कोणीतरी सांगितलं बाहेर आल्यानंतर कळतं आपल्याला की तो प्रॉब्लेम एवढा सिंपल होता. मीन व्हेलॉसिटी विल बी
C bar is equal to C1 plus C2 plus C3 divided by 3. मीन काढायची बेटा, सरासरी आपल्याला काढायची आहे, ती मीन वेलॉसिटी आपण ज्याला म्हणतो. चला तिघांची बेरीज ठेवा इथं. 2 plus 3 plus 4 divided by 3 that is equal to किती झालं? 4 plus 3 7 plus 2 9. 9 divided by 3 is equal to 3 meter per second. is equal to किती आलं? that is equal to 3 meter per second is the result of this numerical. म्हणजे मीन वेलॉसिटी जी असेल ती मीन वेलॉसिटी इज इक्वल टू 3 मीटर पर सेकंद. हा एक छोटासा सिंपल न्यूमरिकल असतो. एक्झामच्या टेन्शनमध्ये असा सोपासुद्धा प्रॉब्लेम काही वेळेस चूक होण्याची शक्यता असते. आता त्यानंतर नेक्स्ट न्यूमरिकल बेटा. चला आता पुढचा न्यूमरिकल जो असेल तो पहा बरं, काळजीपूर्वक लक्ष द्या. two vessels having equal volumes म्हणजे V1 is equal to V2 contain molecular hydrogen at 1 atmosphere. molecular hydrogen 1 atmosphere and helium 2 atmosphere. P1 is equal to 1 atmosphere आणि P2 is equal to 2 atmosphere respectively if both the samples are at the same temperature. म्हणजे T1 is equal to T2. T1 is equal to T2. The mean velocity of hydrogen gas molecules. मीन वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन गॅस मॉलिक्युल्स. बेटा हायड्रोजन मॉलिक्युलर वेट किती आहे? हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट किती येईल आणि हेलियमचं मॉलिक्युलर वेट 1 kg मॉलिक्युलर वेट 1 आणि M2 इज इक्वल टू 4 मॉलिक्युलर वेट. आणि मग आपल्याला जे आता तर तुम्हाला काय विचारले या मीन वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स इज टू वेसल्स हॅविंग इक्वल व्हॉल्यूम. तर मीन वेलॉसिटी ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स C1 इज टू बी डिटरमाइंड. हां काय भेटेल सांगा मला? C इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ M. येस C1 आणि C2 इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट M. मग C1 बाय C2 इज इक्वल टू रूट ऑफ M2 बाय M. दॅट इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट जे असेल किती येतं बेटा इथं? that is equal to molecular weight of hydrogen atomic weight 1 आणि 2 येतं. मग इथं येईल हे 2 बेटा डिवाइड बाय 2 इज इक्वल टू रूट 2 आणि C1 इज इक्वल टू रूट 2 टाइम्स C2 रूट 2 टाइम्स C2. C1 इज इक्वल टू रूट 2 टाइम्स C2. तर इथं रूट 2 टाइम्स हिलियम. C2 म्हणजे कशाचं आहे? हिलियमचं आहे. आलं लक्षात? ओके. आता पुढे प्रॉब्लेम नंबर 12. पेशन्स आणि कॉन्सन्ट्रेशन ठेवून सॉल्व करा. टिपिकल आहे. what temperature does the average translational kinetic energy of molecules in a gas becomes equal to kinetic energy of electron accelerated from rest through a potential difference of 5 volt. Through a potential difference of 5 volt मध्ये दे. कायनेटिक एनर्जी
व्हॉट टेम्परेचर डज द ॲव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे लिनियर कायनेटिक एनर्जी ऑफ ए गॅस मॉलिक्यूल इन ए गॅस बिकम्स इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजेच काय झालं बेटा इथं 1/2 mv² इज इक्वल टू E × V. इलेक्ट्रॉनला ॲक्सलरेट होण्यासाठी लागलेली एनर्जी ती EV ही दिलेली आहे तुम्हाला 5 व्होल्ट. तर आता आपल्याला काढायचं काय या न्यूमरिकलमध्ये ॲट व्हॉट टेम्परेचर म्हणलेलं आहे. म्हणजेच इथं जे असेल 3/2 kT इज इक्वल टू E × V. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल इलेक्ट्रॉन व्होल्टमधली एनर्जी बेटा T इज इक्वल टू 2/3 E × V / K. 2/3 into electron 1.6 into 10⁻⁹ into व्होल्टमध्ये किती आहे सांगा. व्होल्टमध्ये इथं 5 व्होल्ट डिवायडेड बाय बोल्ट्झमन कॉन्स्टंट इथे दिले बेटा 1.38 into 10⁻⁻23 that is equal to 10 into 1.6 into 10⁻⁻19 plus 23 divided by 1.38 divided by 1.38 and that is equal to 16. That is equal to 16. हे 10 into 1.6 into 10 to the power किती झालं रे हे 3 आणि 1 4 डिवायडेड बाय 1.38 इक्वल टू 1.38. आता याला जर वर्कआउट केलं बेटा तर किती येतं नियरली 38.65 into 10 to the power 3 केल्विनमध्ये टेम्परेचर आलेलं आहे. दॅट इज इक्वल टू हिअर टेम्परेचर इन केल्विन. आता हा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2 kT. कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इज इक्वल टू 3/2 K × T. हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे आणि हे न्यूमरिकल्स आपल्या इथं संपलेले आहेत.